guys, today I'm going to share you how did I recreated this makeup look. So keep on watching to know. Okay, so let's get started with the makeup. आणि first thing is मी वापरणार आहे क्लिनिकचं मॉइश्चरायझर. पहिलं म्हणजे मेकअप स्टार्ट करायच्या अगोदर चांगला बेस पाहिजे. काय काय लोक असं डॅब करतात, यू कॅन जस्ट डू हे थोडं जेंटली करते हे रेअर ब्युटीचं प्रायमर, पोर डिफ्युजिंग प्रायमर. सो मी आधी इतकं प्रायमर यूज नाही करायची, बट हे एकदम असं स्टिकी आहे खूप. बट त्याच्यानंतर मला समजलं की प्रायमर असं आपलं मेकअप खूप असं होल्ड करून ठेवतो. सो त्याच्यासाठी मी प्रायमर आता यूज करायला लागलेली आहे. सो मी आता यूज करणार आहे बॉबी ब्राऊनचं हे कलर करेक्टर. सो मला थोडंसं इथे डिस्कलरेशन आहे. बट आय फील सो हे थोडंसं क्रीज होतं. आय वॉन्ट लाय. दिस इज हाऊ इट लुक्स. आणि हे डार्क पीच आहे जो मी यूज करते तो. कन्सिलर ब्रशने असं डॅब 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 करते. तो आय एम युझिंग इट फर्स्ट टाइम. बघू शकता द डिफरन्स. आय फील सो आता काही डिस्कलरेशन दिसत नाहीये. वी नीड टू ट्रस्ट द प्रोसेस. आय नो मी खूप अशी भूतासारखी दिसते. नाव आय एम गोइंग टू यूज लॅनकॉम कन्सिलर इन द शेड 435. आणि हा थोडासा माझा मॅच नाही आहे, आय नो, बिकॉज मी हा ऑनलाईन घेतलेला मी हा कन्सिलर आणि माझा पोपट झालेला आहे. सो मी ह्याचा माझाच ब्लेंडिंग ब्रश घेते आता. जर तुमचा म्हणजे हा शेड गलतीसे माझा मॅच असता राईट, तर मला फाउंडेशनची अजिबात गरज नव्हती. बट माझ्याकडे मी रॉंग शेड घेतला आहे कन्सिलरचा. सो आय रिअली नीड फाउंडेशन. आता फाउंडेशनची गरज नाही आहे. लाईक मी युजली कन्सिलर आणि फाउंडेशन ह्याच एरियामध्ये लावते. कन्सिलर मी ह्याच एरियामध्ये लावते. आय एम ऑल्सो गोइंग टू यूज Charlotte Tilbury Flawless Filter. That is we are going to try today. So मी हे ओपन पण नाही केलं आहे. I'm in the shade 5.5. How the bottle looks like. हे $40 $49 आहे. And टॅक्स मध्ये लावून आय गेस 53. ओके, 30 ml प्रोडक्ट आहे. लेट्स सी. सो तुम्ही असं हातावरती लावू शकता, त्यावर तुम्ही फेसवरती लावू शकता. ह्याच्याने श्युअर कव्हरेज देतं. लाईक यू कॅनॉट जस्ट यूज दिस प्रोडक्ट अँड गो आउट. यू हॅव टू यूज समथिंग कन्सिलर ऑर फाउंडेशन. बेसिकली हे प्रायमर सारखं ऍक्ट करतं. आणि आय डोंट नो हे दिसणार आहे की नाही. आधीच माझी स्किन ऑइली आहे. सो मी आज जास्त वापरलंय हे जस्ट टू सी हे कसं आहे. तुम्ही बघू शकता बिफोर आणि आफ्टर म्हणजे स्किन किती ग्लो करते. पण मी या पार्टला लावलं नव्हतं कन्सिलर, जस्ट बिकॉज मला ते शार्लेट टिल्बरीचं यूज करायचं होतं. म्हणजे स्किन अशी शाईन करते. आय कॅनॉट टेल यू.
you are an oily girl, like oily skin girl, and you really want to try it, go ahead and try it. I guess it's the worth the hype. आणि तुम्हाला अजून जास्त असं शायनी हवं असेल, we can also use like the glow balm. मी त्याचं पण ह्याचं अल्टरनेटिव्ह आहे एल्फचं हेलो ग्लो. हे त्याचं हाफ 1/3 द प्राइस आहे, ते $13 आणि $49 आहे. सो यू शुड नो की तुम्हाला कोणत्या पर्पजसाठी हवं. बट लाईक लुक ॲट द शाईन. आय मीन मी जास्त नाही लावलं, बट स्टील मला आवडलं ह्याची शाईन. आणि मला असं वाटतं की दिस दिस वर्क आहे, म्हणजे कधी कधी यूज करायला ठीक चांगलं आहे. सो मी आता फाउंडेशनसाठी हे वापरते, लॅनकॉमचं अल्ट्रा वेअर फाउंडेशन, फुल कव्हरेजवालं. आणि माझ्या फ्रेंडने मला एक हे सांगितलेलं टेक्निक, हाऊ टू ब्लेंड फाउंडेशन. सो पहिलं एकच पंप घेतलेला आहे मी, अँड देन त्याला असं वॉर्म करायचं हातावरती, म्हणजे डॅब 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 डॅब, अँड देन माझा हात खालेला झालाय बट स्टील, अँड देन ते असं लावायचं, म्हणजे ते इव्हनली येतं फाउंडेशन तुमच्या ब्रशला. आणि मी नेहमी नेकला विसरते. आय गेस आय नीड वन मोर पंप. I really love this foundation a lot. And yeah, don't forget your neck at the shine. And if you want this shine, then म्हणजे सर एकदम शायनी शायनी नाही झालं, बिकॉज माझी स्किन आधीच ऑइली आहे. म्हणजे मी हे जर लावलं नाही तरी मी थोडा उन्हात गेली तरी माझी स्किन अशी शाईन करेल. सो जर तुम्ही ऑइली स्किन असेल तर तुम्ही जाऊ शकता, बट इफ यू वॉन्ट टू स्किप इट यू कॅन. आणि एल्फचं जे हेलो ग्लो आहे त्याचं 1/3 द प्राइस आहे, पण ह्याच्यात इन्ग्रेडियंट चांगले आहेत. मी एक ॲप यूज करते योगा, आणि त्यात असं आहे की दिस हॅज गुड इन्ग्रेडियंट्स दॅन एल्फ. सो यू हॅव टू ऑलवेज सी की तुमच्या बजेट काय आणि व्हॉट क्वालिटी डू यू वॉन्ट. सो या हे माइंडमध्ये ठेवा. मी आता माझा बेस झालेला आहे, आणि तो जोपर्यंत सुकत नाही आपण मी माझं हे लावते मस्कारा. आणि एक तर मला असं वाटतं जेव्हा पण मी घेते तेव्हा मी असं करते. खूप जास्त आहे याच्यामध्ये 2 स्टेप्स आहे, मी बोललेच नाही मी कोणता यूज केला. सो दिस इज द डबल ट्रबल मस्कारा बाय मार्स, आणि हा मी आत्ताच रिसेंटली यूज करायला स्टार्ट केला, आणि दिस इज लाईक माय फेवरेट मस्कारा. ओके, सो थोडंसं मी त्याला सुकायला देते. So I also ordered 3-4 things from Sephora, and this is the like Laura Mercier press powder. हे फ्री आहे, बट आय डोंट नो हाऊ टू यूज, एवढंच आहे. सो या, आणि हे सॉफ्ट पिंच ब्लश आहे रेअर ब्युटी मधनं, अँड दिस इज 1 साइज सेटिंग स्प्रे वॉटरप्रूफ. सो वी कॅन, म्हणजे आज मी ट्राय करेन इफ इट्स वर्थ द हाईप or should I keep it or return it, हे तुम्हीच बोलू शकतात. So this is the Rare Beauty blush in the shade Believe, आणि I have heard a lot of things about this blushes. आणि माझी फ्रेंड सना आहे, तिने पण हे यूज केलं, सो आय रिअली लाईक इट. असं मॉविश शेड आहे. सो मी एक तुम्हाला एका हातावरती हे दाखवेन. सो हा शेड असा दिसतो, अँड म्हणजे मी तुम्हाला सांगू, आय एम वॉज रिअली बोर्ड ऑफ ऑल द पिंक शेड. सो मला काहीतरी वेगळं हवं होतं. सो लेट्स सी, हा असा दिसतो म्हणजे ब्लेंड केल्यावरती थोडासा मॉविश पिंक दिसतो, बट इट इज नॉट पिंक. आणि मी केवढूसं एकच हे यूज केलेला. सो या, लेट्स सी. मी एक ह्या ब्लशची टेक्निक बघितलेली, सो मी ती ट्राय करते. असं इकडनं लाईक हाय पॉइंट्सला, आणि एक असं नाकावरती तर लावलाय का नाही पण लेट्स सी. बापरे, व्हॉट द हेल. आय मीन मी जास्त लावलाय, क्लिअरली ब्लश ब्लाइंडनेस आहे हा. आता इथे पण लावते थोडासा, एवढं काय पाप केलंय. सो मला तरी हा शेड खूप आवडला. सो दिस इज द शेड बिलीव्ह. डू लेट मी नो की तुम्हाला कसा वाटला हा शेड. आय एम गोइंग टू यूज लिपस्टिक फ्रॉम मृचा ब्युटी इन द शेड इट्स गिव्हिंग. So I love this shade a lot.
ॲट इट नाव. लेट्स सी. आणि हे पण मी बघते. आउच. मी लायनर नाही लावत आहे बिकॉज नाही लावायचं आहे. वी हॅव टू शेक इट. माझ्या डोळ्यातून पाणी आलं. तो त्याला थोडंसं हे होऊ दे. मी मस्त किती हे केलं, चुकी केली. आय वॉज युझिंग द शार्लेट टिल्बरी फाउंडेशन आणि मी हे पण एकदम केलं. सो हे मॅटिफाय होतं आपलं मेकअप. आय डोंट ऑफ. आय जस्ट दिस कलर करेक्टर इज रिअली. मी का अशी हे करते, चुका करते, आय डोंट नो. आय नो. ओके, सो क्लिअरली माझ्या हाताला काही मेकअप नाही लागत आहे. आय मीन ट्रान्सफर प्रूफ ऍक्च्युली आहे, काहीच लागत नाही. तो आय गेस दिस सेटिंग स्प्रे इज वर्थ. आय डोंट नो अबाउट वॉटर प्रूफ बिकॉज लेट सी माझ्या ह्याला लागतंय का. there's nothing over here. इफ यू लाईक जर तुमचा ब्रायडल मेकअप असेल तर आय गेस दिस वुड बी व्हेरी गुड. अँड बट रोजसाठी I don't think so it is good because it has alcohol in it and it will really damage your skin if you have oily acne prone skin. So you have to keep that in mind. And मी जेव्हा ब्रश यूज करत होते तेव्हा मी बोललेच नाही की मी कोणते ब्रश यूज करते. सो आय एम युझिंग दिस मार्स कॉस्मेटिक्स ब्रश अँड दे आर रिअली गुड फॉर बिगनर्स लाईक मी. अँड मला असं वाटतं हा मेकअप बघून की दिस इज नॉट अ बिगनर मेकअप, बट या जर म्हणजे काय काय लोकांना असं वाटू शकतं म्हणजे. बट या आय एम रिअली इम्प्रेस विथ चार्लेट टिल्बरी अँड रेअर ब्युटी ब्लश. सो डू लेट मी नो दॅट मी हे हा ब्लश ठेवला पाहिजे की आय शुड रिटर्न इट. बिकॉज लाईक मी तुम्हाला दाखवते. आय हॅव आता मी ते हे लावलंय. ओके, सो आय हॅव दिस ब्लश फ्रॉम हुडा ब्युटी अँड दिस इज द शेड स्ट्रॉबेरी क्रीम. ओके, आणि आपण त्याच्या बाजूला रेअर ब्युटीचा ब्लश लावूया. लेट्स सी कसा दिसतो. जर एकदमच आयडेंटिकल असेल तर देयर इज नो पॉइंट. बट हे ब्लश ऑलमोस्ट 2 years राहतात, सो दॅट इज ऑल्सो 1 point. सो हा माझ्याकडे शेड आहे अँड आय एम रिअली बोर्ड ऑफ द शेड पिंक. सो मी हा घेतला. I guess this is Huda Beauty Strawberry Cream Pink Blush and this is the shade Rare Beauty Believe. So do let me know, should I keep this blush or not, because I am really in love with the blush and overall म्हणजे मला माझा लुक खूप आवडलेला आहे. and also I feel so this setting spray is 10 on 10 because it doesn't remove your makeup. Like सपोज जर तुम्हाला असं फंक्शन वेडिंग अटेंड करायचे असेल अँड तिथे म्हणजे असं तुम्ही खूप जास्त स्वेट करत असतात फॉर लाईक स्वेटी पीपल आणि असं ऑइली पीपलसाठी आय गेस दिस सेटिंग स्प्रे इज अ मस्ट हॅव. अँड आय रिअली लव्ड हाऊ माय मेकअप हॅज टर्न्ड आउट. आय नो मी म्हणजे दिस इज नॉट अ लाईक प्रोफेशनल गेट रेडी विथ मी बिकॉज मी असं एरर आणि हे सगळं करत होती. बट डू लेट मी नो हाऊ यू लाईक दिस व्हिडिओ अँड डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. टिल देन बाय, सी यू सून.